जरांगे पाटलांचा सत्ताधाऱ्यांना हा थेट इशारा पाहायला मिळतोय। सरकारला त्यांनी हा थेट इशारा दिलाय। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा असं जरांगेंनी पुन्हा एकदा मागणीत म्हटलंय। जरांगे पाटलांच्या नादी लागू नका असं म्हणत जरांगेंनी विधानसभेत उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे। आरक्षण न दिल्यास बघून घेईन असंही जरांगे म्हणाले। मराठा आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। मराठा समाजाला आरक्षण महायुती सरकारनं दिलं। विविध योजनांद्वारे मराठा समाजाला लाभ दिले, मात्र ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पारड्यात मतं गेली अशी खंत फडणवीसांनी यावेळी व्यक्त केली आहे। मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं। सारथी संस्था असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, फी सवलतीची योजना असेल, हॉस्टेलची योजना असेल, स्वाधारची योजना असेल, या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या। आणि ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली। आम्हाला चांगलं माहिती आहे आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं, आताच आलेलं कोण घालायला लागलं, आमच्यावर केसेस कोण करायला लागलं, आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं, हे आम्हाला चांगलं कळतं। आणि आमच्या गोरगरिबाचे मतं घेतल्यावर कोण बदलतं त्याच्यावर आमचं बारीक देणे।